नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्रामध्ये शेवटचं प्रकरण अभ्यासत आहोत, जी की सामाजिक समस्येचं प्रकरण आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मादक अथवा अंमली पदार्थाचं व्यसन हा भाग संपवला होता. त्यानंतरचा भाग येतोय तो आहे आंतरजालाचे व्यसन. आंतरजाल मराठी शब्द प्रयोग ऐकून आपल्याला सवय नाही, परंतु याचा इंग्रजी शब्द जर सांगितला तर आंतरजाल म्हणजे काय सांगण्याची गरज भासणार नाही. आंतरजाल हे मराठी नाव आहे, इंग्रजीमध्ये याला इंटरनेट असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण ज्या युगामध्ये राहतोय हे युग आयटीचे युग आहे, ज्याला माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असं संबोधलं जातं. या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञानाचा स्फोट होत आहे. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आणि त्या ज्ञानाचा स्फोट या ठिकाणी होत आहे. माहितीची उपलब्धता ही भूतकाळात नव्हती, कधी नव्हती एवढी वाढलेली आहे. कारण की या इंटरनेटमुळं, या आंतरजालामुळं माहितीचे स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. एका क्लिकवरती आपल्याला हवी ती माहिती, आपल्याला पाहिजे ती माहिती, कुठल्याही विषयाच्या संदर्भातली एका क्लिकच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी पाहू शकतो. सध्याचं या इंटरनेटचं अथवा या आंतरजालाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपण प्रत्येक जण या आंतरजालाशी, इंटरनेटशी आपण कनेक्ट आहोत, जोडले गेलेले आहोत. तुमच्यापैकी बहुतेकाचं चित्रण जर आपण पाहिलं तर बहुतेक जण आपण म्हणूया कुणी शाळेमध्ये या आंतरजालाशी जोडलं गेलेलं आहे, शाळेमधून, शाळेच्या मार्फत. काही आपण म्हणूया की भ्रमणध्वनीच्या अथवा मोबाईलच्या माध्यमातून आहे, तर काहींच्या घरामध्येच इंटरनेट अथवा आंतरजाल उपलब्ध असलेले दिसेल. सध्याचं शैक्षणिक वर्ष जर आपण पाहिलं 2021 तर आपली ही जी शिक्षण प्रक्रिया आहे, ही शिक्षण प्रक्रिया आपण कशाच्या आधारे पूर्ण करतोय तर या आंतरजालाच्या मार्फतच आपण करतोय. कारण की सध्या ऑनलाईन टीचिंग सुरू आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हे कशामुळे पोहोचतोय तर त्या आंतरजालामुळे, या इंटरनेटमुळेच आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय, अथवा सध्या अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत या आंतरजालामुळेच पोहोचतोय. म्हणजे या आंतरजालामुळं अथवा या इंटरनेटमुळं माहितीची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. ही माहितीची उपलब्धता म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण की यामुळे आपल्याला कोणत्याही विषयासंबंधीची सहज आणि मुबलक स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे. आणि ही जी काही माहिती या आंतरजालावरती आहे, या इंटरनेटवरती आहे, ती अद्ययावत स्वरूपाची आहे. कारण की यावरती उपलब्ध असलेलं ज्ञान हे वरचेवर अद्ययावत होत असलेलं आपल्याला दिसतं, अपडेट होत असलेलं दिसतं. आता यावरती उपलब्ध असलेली माहिती जर आपण पाहिली तर कलात्मक दृश्य असतील, चित्र असतील, आलेख असतील, सांख्यिकीय स्वरूपाची या ठिकाणी माहिती असेल, प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भातली माहिती असेल, मग खेळ असेल, आरोग्य असेल, विज्ञान असेल, आर्थिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्राच्या संदर्भातली असेल, विविध विषयाच्या ज्ञानाच्या संदर्भातली असेल, म्हणजे अशी कितीतरी प्रकारची माहिती आपल्याला सांगता येते. आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहे, आंतरजालवरती उपलब्ध आहे.
आणि असं हे जे आंतरजाल आहे, असं हे जे इंटरनेट आहे, हे संपूर्ण आभासी जग आणि सामाजिक माध्यमाच्या जगामध्ये आपल्याला प्रवेश मिळवून देतं. आभासी जगामध्ये आणि सामाजिक माध्यमाच्या जगामध्ये आपल्याला प्रवेश मिळवून देण्याचं काम करतं. असं हे जे आंतरजाल आहे, असं हे जे इंटरनेट आहे, मग ते समस्या निर्माण करणारं कसं असू शकतं असं म्हटलं तर विद्यार्थ्यांनो, निश्चितच तुम्हाला त्यामध्ये आश्चर्य वाटेल. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय की इंटरनेट काय आहे, तर माहितीचा स्रोत आहे. मग असं हे माहितीचं स्रोत असलेलं माध्यम समस्या निर्माण करणारं असू शकतं असं म्हटलं तर तुम्हाला निश्चितच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आश्चर्य वाटेल. परंतु माहितीचा मोठा स्रोत जरी इंटरनेट असलं, हे आंतरजाल या ठिकाणी असलं, तरी यामधून काही प्रमाणात का होईना या ठिकाणी समस्याची निर्मिती होत असलेली दिसते. आंतरजाल अथवा इंटरनेट चिंतेचा विषय असू शकतो याचा उलगडा आपल्याला काही निवडक बाबी ज्यावेळेस आपल्या नजरेखालून जातील त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येईल की या इंटरनेटमुळं, या आंतरजालमुळं काही समस्याही या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्याचं व्यसन कशा पद्धतीनं लागतंय या काही बाबी बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षामध्ये येईल. आता पहा, ज्यावेळेस आपण आंतरजाल पाहतोय, ज्याला की माहितीचा स्रोत आपण म्हणतोय, हवी ती माहिती, पाहिजे ती माहिती हव्या त्या ठिकाणी एका क्लिकच्या माध्यमातून जरी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असली तरी समस्येची निर्मितीही यामधून होत आहे. तर पहा, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आंतरजालचा उपयोग करणे ही समस्या असू शकत नाही. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आंतरजालचा, इंटरनेटचा वापर करणं ही समस्या असू शकत नाही. त्याला व्यसन असं या ठिकाणी म्हणता येणार नाही. परंतु समस्या आणि व्यसन ते केव्हा घडतो, ज्यावेळेस या इंटरनेटचा, या आंतरजालचा वापर आपण कामासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी करत नाही, तर इतर हेतूसाठी वारंवार आंतरजालाशी, इंटरजालाशी आपण जोडलेलं राहणं, या संदर्भातली ज्यावेळेस अनावर उर्मी निर्माण होते त्यावेळेस ते एक व्यसन ठरतं. म्हणजे कामासाठी वापर नाही, व्यावसायिक कारणासाठी वापर होत नाही, परंतु इतर हेतूसाठी मात्र आपण वारंवार आंतरजालाचा, इंटरनेटचा वापर करतोय. त्याच्याशी कनेक्ट राहण्याची उर्मी आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस ते एक व्यसन बनतं. तिथं समस्या आहे. म्हणजे कामासाठी वापरायचं नाही अथवा व्यावहारिक कारणासाठी वापरायचं नाही, इतर हेतूसाठीच वापर ज्यावेळेस होतो आणि ती सवय जडते इतर कामासाठी, त्यावेळेस ते एक व्यसन या ठिकाणी बनतं. तिथं मग या ठिकाणी समस्या या इंटरनेटची निर्माण होते. आता उदाहरण जर आपण पाहिलं तर आंतरजालाचा वापर करत असताना, इंटरनेटचा वापर करत असताना जुगाराशी संबंधित असलेली संकेतस्थळ पाहणं अथवा त्याला भेट देणं, अथवा प्रौढासाठी असलेल्या संकेतस्थळांना भेट देणं किंवा ते पाहणं, यावरती अश्लील चित्रे म्हणा, चित्रपट दाखवणारी संकेतस्थळं म्हणा, यांना भेट देणं अथवा ते पाहणं, किंवा समाज माध्यमे, मनोरंजन इत्यादीशी संबंधित असलेली जी संकेतस्थळं आहेत यांच्याशी सततच या ठिकाणी जोडलं जाणं म्हणा, याच्याशी जोडलं जाण्याची सततच गरज ज्यावेळेस एखाद्याला भासत असेल, गरज वाटत असेल, तर त्याला आपण म्हणूया की आंतरजालचं वेड किंवा व्यसन लागलेलं आहे.
आता पहा, जुगाराच्या संदर्भात असलेल्या वेबसाईट, संकेतस्थळ, प्रौढासाठी असलेली संकेतस्थळ, वेबसाईट, अश्लील चित्र आणि चित्रपटाच्या वेबसाईट, या सर्व बाबी आपण म्हणूया की समस्या मूलक स्वरूपाच्या आहेत, वाईट व्यसन लावणाऱ्या या बाबी आहेत. म्हणजे आपण म्हणूया की या प्रकारच्या आंतरजालाचं, इंटरनेटचं वेड व्यक्तीला लागतं आणि त्यामधून व्यसनाची निर्मिती होते. आता पहा, ज्यावेळेस हे व्यसन लागतं आंतरजालाचं अथवा इंटरनेटचं, यामधून फक्त ते लहानापुरतं मर्यादित आहे असं म्हणता येत नाही. तर अशा या आंतरजालाचं वेड विविध वयोगटातील व्यक्तीमध्ये आपल्याला पाहावयास सापडतं अथवा आढळतं. आता या आंतरजालाचं जे वेड आणि या वेडामध्ये जे पिछाडलेल्या व्यक्ती आहेत, पिछाडलेल्या असण्यामागच्या प्रेरणा या वयोगटाप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. वयोगटानुसार वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रेरणेमधून हे व्यसन या ठिकाणी जडत असलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरण जर आपण पाहिलं तर एखादा किशोरवयीन तरुण म्हणूया, किशोरवयीन अथवा तरुण मुलं जर आपण पाहिले तर हे कदाचित आपण म्हणूया की जुगारासारख्या संकेतस्थळाला वारंवार भेट देत असतील अथवा ते पाहत असतील. किंवा प्रौढ व्यक्ती जर आपण पाहिल्या तर प्रौढ व्यक्ती सतत आपण म्हणूया की अश्लील संकेतस्थळ जी आहेत, अशा अश्लील संकेतस्थळाला या ठिकाणी त्या भेट देत असतील. आता ज्यावेळेस हे घडतं त्यावेळेस ती समस्या आहे. किशोरवयीन अथवा तरुण मुलं जर जुगारासारख्या संकेतस्थळाला वारंवार भेट देत असतील तर ती समस्याच आहे. प्रौढ व्यक्ती जर अश्लील संकेतस्थळाला वारंवार भेट देत असतील तर ती समस्याच आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आंतरजाल आणि इंटरनेट हे जरी माहितीचं स्रोत असलं तरी या इंटरनेटचा वापर आपण नेमका कशासाठी करतोय यावरून ती समस्या आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी निश्चित करता येतं. मग असं हे जे आंतरजाल आहे, असं हे जे इंटरनेट आहे, ते समस्यामूलक केव्हा ठरतं? या आंतरजालामधून, या इंटरनेटमधून समस्याची निर्मिती केव्हा व्हायला सुरुवात होते? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं, ज्यावेळेस मग व्यक्तीमध्ये तणाव किंवा अस्वस्थता या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागत आहेत या आंतरजालामुळं, या इंटरनेटमुळं, त्यावेळेसही त्यामधून समस्या निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. किंवा इंटरनेट वापरणारी व्यक्ती जी आहे, या व्यक्तीच्या कुटुंब सदस्यातील मित्र म्हणा, सहकारी म्हणा, यांना ज्यावेळेस ती क्लेशदायक स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं, त्यावेळेसही आपण म्हणूया की या ठिकाणी आंतरजाल ही एक समस्या निर्माण झालेली आहे. तिसरी समस्यामूलक परिस्थिती आपल्याला सांगता येते की व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य या ठिकाणी बिघडतं. म्हणजे वारंवार इंटरनेटचा, या आंतरजालचा वापर करून त्याचं शारीरिक स्वास्थ्य या ठिकाणी बिघडतं. म्हणजे वाईट परिणाम आहे इंटरनेटचा अथवा या आंतरजालचा त्याच्या शरीरावरती, स्वास्थ्यावरती झालेला आपण म्हणूया. किंवा आपण म्हणूया व्यक्तीच्या नातेसंबंधांना किंमत राहत नाही. व्यक्तीचे नातेसंबंध यामध्ये त्याची किंमत राहत नाही. किंवा व्यक्ती इतका आहारी या आंतरजालाशी जातो की त्याचं स्वतःकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष व्हायला लागतं. स्वतःकडे बघायलाही त्याला वेळ राहत नाही, इतका तो त्या आंतरजालाशी जुडलेला आहे, इंटरनेटशी जुडलेला आहे. किंवा या आंतरजाल किंवा इंटरनेटमधून असंही कधी घडतं की आपण म्हणूया चुकीची म्हणा, पूर्वग्रह दूषित आपण म्हणूया, किंवा दिशाभूल करणारे, करून मोहात पडणाऱ्या, अविश्वसनीय आणि गैरव्यवहाराकडे झुकणारी माहिती त्याच्या पदरामध्ये पडते.
त्यामुळेही एकंदरीत आपण म्हणूया या ठिकाणी समस्या निर्माण होत असलेली दिसते विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीनं समस्या मूलक स्वरूपाचं हे आंतरजाल ठरत असलेलं आपल्याला दिसतं काही वेळेसाठी, किंवा ही जी काही बाबी आपण सांगितल्या यामधून समस्या ठरत असलेली दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची समस्या आहे ती आहे भ्रमणध्वनीचे व्यसन किंवा मोबाईलचे व्यसन. तर पहा, भ्रमणध्वनी अथवा मोबाईल, सध्या आपण पाहतोय की सध्याच्या या आधुनिक युगामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, भ्रमणध्वनीचं व्यसन लागलेलं आहे. सध्याच्या या IT युगामध्ये, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भ्रमणध्वनीचा अथवा मोबाईलचा वापर हा दिवसेंदिवस वाढत असलेला आपल्याला दिसतोय. जसं की मगाशी मी सांगितलं की या वर्षीची शैक्षणिक प्रक्रिया या मोबाईलच्या आधारेच आपण या ठिकाणी पूर्ण करतो. म्हणजे दिवसेंदिवस मोबाईलचा वापर, या भ्रमणध्वनीचा वापर या ठिकाणी वाढत आहे. आणि यामधून आपण पाहतोय की बाजारामध्ये नवनवीन प्रकारचे मोबाईल, जे की प्रगत स्वरूपाच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली मोबाईल वरचीवर बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असलेले दिसत आहेत. असा हा जो भ्रमणध्वनी आहे त्याचे कितीतरी मॉडेल्स आणि कितीतरी कंपन्यांचे मोबाईल्स मार्केटमध्ये उपलब्ध असलेले दिसत आहेत. आणि मोबाईल खरेदी करणारा जो आहे त्यालाही आपल्या मोबाईलमध्ये सर्व आधुनिक स्वरूपाची वैशिष्ट्ये असावीत असं वाटत असतं. सर्वच बाबी आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी उपलब्ध असाव्यात, सर्व सेवा आणि सुविधा आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या भ्रमणध्वनीमध्ये उपलब्ध असाव्यात असं वाटत असतं. म्हणजे आपला मोबाईल हँडसेट जो आहे, आपला भ्रमणध्वनी जो आहे तो अपडेट असावा असं वाटतं, की ज्यामध्ये अधिकाधिक माहिती साठवणूक या ठिकाणी करता यावी. आपल्या मोबाईलची बॅटरी ही टिकावदार स्वरूपाची असावी. मोबाईलचा आपला जो कॅमेरा आहे तो अद्ययावत स्वरूपाचा असावा, जास्त मेगापिक्सलचा असावा. आपल्या मोबाईलचा रॅम जास्त असावा, आपल्या मोबाईलची मेमरी जास्त असावी आणि अपडेट स्वरूपाचा आपला मोबाईल या ठिकाणी असावा. ही सर्व वैशिष्ट्ये असलेली मोबाईल प्रत्येकाला या ठिकाणी हवा आहे. आणि त्या प्रकारचे मोठ्या प्रमाणात मोबाईल्स अथवा भ्रमणध्वनी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले आपल्याला दिसत आहेत. सध्याचं युग तर जाहिरातीचं युग आहे. आणि आपण पाहतोय की वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईलच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या जात आहेत. आणि अशा या जाहिरातीच्या युगामध्ये आपण म्हणूया, अशा या जाहिरातीमुळं मग असे हे भ्रमणध्वनी आधुनिक स्वरूपाचा, अपडेट स्वरूपाचा भ्रमणध्वनी आपल्याकडे असावा अशी प्रवृत्ती या ठिकाणी निर्माण होत असलेली दिसते. यामधून, या जाहिरातीमधून व्यक्ती मोबाईल खरेदीसाठी परावृत्त होत असलेला आपल्याला दिसतोय. तो बाजारपेठेपर्यंत या ठिकाणी जात असलेला दिसतोय. म्हणजे ग्राहक या जाहिरातीला भुलून मोठ्या प्रमाणात मोबाईलची खरेदी करत असलेले दिसत आहेत. आणि अशा या जाहिरातीला बळी पडून आपण म्हणूया, जो भ्रमणध्वनीचा जो हँडसेट आहे, जो मोबाईल आहे आपल्याकडे असावा, परंतु सततच तो वरच्या श्रेणीचा मोबाईल आपल्याकडे असावा, अपडेट स्वरूपाचा मोबाईल आपल्याकडे असावा, ज्याची की कॅमेरा जास्तीत जास्त मेगापिक्सलचा असावा, ज्याची की मेमरी जास्तीत जास्त असावी, रॅम जास्तीत जास्त असावा, असं मग या ठिकाणी ग्राहकालाही वाटतं. आणि यामधून मग असे हे आधुनिक तंत्रज्ञानाने अपडेट असलेले मोबाईल्स आपल्याकडे असावे असं व्यसन या ठिकाणी लागतं, वेळ या ठिकाणी लागतं. आणि यामधून मग आधुनिक स्वरूपाचा मोबाईल खरेदी करण्याची चढाओढ या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या प्रकारची बाजारपेठेमध्ये उपलब्धता सुद्धा या ठिकाणी आहे. आणि आधुनिक कालावधीमध्ये अपडेट स्वरूपाचा मोबाईल आपल्याकडे असणं ही प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे.
मोबाईल हे एक प्रतिष्ठेचं लक्षण बनलेलं आहे. आता पहा, भ्रमणध्वनी अथवा मोबाईल हे फक्त संदेश देण्या घेण्याचं साधन न राहता मोबाईलचा वापर अनेक कारणासाठी या ठिकाणी केला जातो. मोबाईलमध्ये फक्त एकमेकाला कॉलच केले जात नाहीत, एकमेकाला संदेशच पाठवले जात नाहीत, तर मोबाईल म्हणजे भला मोठा आता पिठाराच बनलेला आहे. मोबाईलच्या द्वारे आता सगळंच या ठिकाणी करता येतं. संपर्क क्षेत्र समाज माध्यमाचं ते एक जाळं आहे. समाज माध्यमाचं जाळ्याचं ते एक यंत्र बनलेलं आहे. याच्याद्वारे आपण चित्रफित तयार करतोय, व्हिडिओ तयार करतोय, त्याचं संपादन आपण करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोज आपण या ठिकाणी काढतोय, आणि अशा अनेक कितीतरी गरजा आहेत जे काही ऑनलाईन आहे. या सर्वच ऑनलाईन बाबी आपण मोबाईलच्या आधारे या ठिकाणी करतो. त्याच्या आधारे आपल्या अनेक गरजांची परिपूर्तता या ठिकाणी होत असलेली दिसते. आणि असा हा जो मोबाईल आपण वापरतोय त्यामधून आपल्या ज्या काही विविध स्वरूपाच्या गरजांची परिपूर्तता आपण या ठिकाणी करतोय, त्यासाठी मोबाईलमध्ये आधुनिक स्वरूपाचे ऍप्स आपण घेतोय, ज्याला की मराठीमध्ये अनुप्रयोग असं म्हटलं जातं. ऍप्स म्हटलं की आपल्या लक्षामध्ये येतं, अनुप्रयोग म्हटलं की लक्षात येतं. यासाठी मोबाईलमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स म्हणजेच अनुप्रयोग आपण या ठिकाणी घेत असतोय. असं हे मोबाईलचं व्यसन जर आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं आपण या आंतरजालामधून समस्या कशा पद्धतीने निर्माण होत आहेत, त्याच पद्धतीनं या मोबाईलच्या अतिवापरामधूनही या ठिकाणी काही समस्या निर्माण होत असलेल्या दिसत आहेत. आता मोबाईल मधून कुठल्या समस्या या ठिकाणी जन्माला येत आहेत, तर काही व्यक्तीचं चित्रण जर आपण पाहिलं तर सततच भ्रमणध्वनीवर बोलत राहण्याची गरज त्यांना भासते अथवा सवय त्यांना भासते, ही एक समस्याच आहे. किंवा अलीकडील कालावधीमधला कळस जर आपण पाहिला तर तो आहे सेल्फी काढण्याचा. काही व्यक्ती सततच सेल्फी काढण्यामध्ये मग्न असतात किंवा बारीक सारीक गोष्टीचं या ठिकाणी छायाचित्रण ते करत असतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी करत असतात. म्हणजे सेल्फीचा वेळ लागतो, छायाचित्रण करण्याचा वेळ लागतो, सततच साधारणतः आपण. आणि मग अशी ही स्वतःची जी छायाचित्र घेतलेली असतात, फोटो घेतलेली असतात, ती ताबडतोब समाज माध्यमावर टाकली जात आहेत, अपलोड केली जात आहेत. अनेक समाज माध्यम या ठिकाणी उपलब्ध आहेत. या समाज माध्यमावरती ती अपलोड केली जात आहेत. मग व्हॉट्सअप सारखा आहे, इंस्टाग्राम सारखा आहे, फेसबुक सारखा आहे, ट्विटर सारखा आहे. या सगळ्यावरती, या समाज माध्यमावरती ती अपलोड केली जात आहेत, टाकली जात आहेत. किंवा ही जी समाज माध्यम आहेत यामध्ये आपल्याला असंही दिसतं की समाज माध्यमावरती फिरणारे संदेश, काही खोट्या नाट्या बातम्या आपण म्हणूया, संदेश आपण म्हणूया, कसल्याही प्रकारची शहनिशा न करता आपण त्या फॉरवर्ड करत असतोय, पुढे पाठवत असतो. आणि यामधून आपण म्हणूया, यामधून चुकीचे संदेश जात आहेत, मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अफवा सुद्धा पसरत आहेत. हे भ्रमणध्वनीमुळं, मोबाईलमुळे या ठिकाणी घडत असलेलं दिसतं. किंवा समाज माध्यमावरती आपण जे काही अपलोड करत असतो, आपण जे काही आपली छायाचित्र या ठिकाणी टाकत असतो, आपल्याला सेल्फी टाकत असतोय, आपलं छायाचित्रण आपण या ठिकाणी टाकत असतो, हे जे समाज माध्यमावरती टाकलेले फोटो आहेत, छायाचित्रण आहे, त्याला समाज माध्यमामधून कसा प्रतिसाद मिळतोय, हा प्रतिसाद आपण सततच तपासून पाहण्याचा प्रयत्न करतोय, तपासत असतोय. आणि ही समाज माध्यमाकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार आपली मनस्थिती आणि आपलं वर्तन या ठिकाणी बनवत असतोय. म्हणजे ही सुद्धा समस्याच या ठिकाणी. अशा या भ्रमणध्वनीचा वापर आपण चांगल्या कामासाठी केला तर ठीक आहे, परंतु असंही घडतं की भ्रमणध्वनीचा, मोबाईलचा वापर विनाशक आणि नकारात्मक स्वरूपाच्या स्वार्थी हेतूसाठीही केला जातो. विनाशक, नकारात्मक आणि स्वार्थी हेतूसाठी या ठिकाणी होत असलेलाही आपल्याला दिसून येतोय. म्हणजे या स्वरूपाचे दुष्परिणाम यामधून निर्माण होत असलेले दिसत आहेत, जे की आंतरजालाचेही या ठिकाणी निर्माण होतात.
म्हणजे ज्या बाबी एकंदरीत आपण समाज माध्यमामध्ये टाकायच्या नाहीत अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आपण टाकत असतोय. भ्रमणध्वनीचा वापर गाडी चालवत असताना केला जातोय, मग ती दुचाकी असेल, ती चारचाकी वाहन असेल. वाहन चालवत असताना आपण भ्रमणध्वनीचा मोबाईलचा वापर करतोय. सेल्फी काढण्यासाठी आपण धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या मोहापोटी आपण आपला जीव धोक्यात घालून धोकेदायक ठिकाणी जातोय, उभा टाकतोय, बसतोय, उड्या मारतोय. यामधूनही जीव धोक्यात येत असलेला आपल्याला दिसतोय. किंवा आपण म्हणूया की सार्वजनिक ठिकाणी आपण आवश्यकतेपेक्षा जास्तीचे भावुक या ठिकाणी होतोय. झोपेमध्येही आपण भ्रमणध्वनीवर येणारे संदेश सतत पाहत असतोय, वरून पांघरून घेतोय, पुन्हा मध्ये मोबाईल आपल्या हातामध्ये असतोय. किंवा यामध्ये जे कॉन्टॅक्ट आहेत, संपर्क यादी जी आहे, अशी संपर्क यादी, कॉन्टॅक्ट जर हरवले, गहाळ झाले तर आपण बेचैन होतोय. या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणूया मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावरती विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसतोय. म्हणजे हे दोन्ही बाबी जर आपण पाहिल्या, आंतरजाल असेल अथवा भ्रमणध्वनी असेल, त्याचे व्यक्तीच्या शरीरावरती विपरीत परिणाम होत आहेत. मग ते मानसिक असतील अथवा शारीरिक स्वास्थ्य असेल, याची हानी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेली विद्यार्थी मित्रांनो दिसून येते. या ठिकाणी आपण थांबूया.